पुढचा मार्ग आपण पाहणार आहोत तो देखील अशाच मीडिया संदर्भातला आहे. आजकाल मोबाईल फोन आणि या सगळ्या गोष्टी मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत इतक्या सहज उपलब्ध आहे, त्याचा सकारात्मक उपयोग आपण करूयात. कधी कधी या मोबाईलचे वाईट परिणाम आपण बोलत असतो, परंतु कधी कधी त्याच्यावर जो मीडिया उपलब्ध आहे ना, त्या मीडियाचा देखील आपण चांगला उपयोग करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचं मन डिस्ट्रॅक्ट करू शकतो. कशामध्ये? तर खूप छान कॉमेडी किंवा विनोदी छोटे छोटे सिनेमे किंवा विनोदी सीन्स किंवा विनोदी दृश्य, विनोदी मालिका बघून. कारण विनोद हा आपल्या मनावरचा ताण घालवण्याचा आणखी एक महत्वाचा मार्ग आहे. सतत गंभीर राहणं, सतत दुःखी राहणं, सतत ताणलेला चेहरा राहणं, सतत अतिशय औपचारिक बोलत राहणं आणि कुठेही विनोदाचा भाग किंवा विनोदाचा सहवास, विनोदाचं अस्तित्व तुमच्या माझ्या जीवनामध्ये न ठेवणं, सतत ताणलेल्या स्थिती निर्माण करून त्यामध्ये राहणं, असा देखील स्वभाव काही लोकांचा या ताणामुळे बनतो. पण त्याच्या उलट छोटे छोटे विनोद करणारे लोक आपल्याला आवडतात, छोटे छोटे हास्य निर्माण करणारे लोक आपल्याला आवडतात. महाराष्ट्रामध्ये एक नाव जे प्रत्येकाला माहिती आहे, पु ल देशपांडेंचं. किती छान विनोदी गोष्टी, किती छान विनोद निर्मिती पु ल करायचे. असे अनेक लेखक आहेत, असे अनेक वक्ते आहेत की जे छान विनोद निर्मिती करतात. असे छान लोक आहेत की जे छोट्या छोट्या प्रसंगांनी विनोद निर्मिती करतात. कारण विनोद हा आपल्या जीवनातला एक अतिशय महत्वाचा भाग आहे, जो ताण घालवण्यासाठी अतिशय मदतगार घटक आहे. अतिशय मदत त्याची होते आपल्याला. आणि म्हणून छोटे छोटे विनोद असणाऱ्या काही मालिका, काही दृश्य किंवा काही चित्रपट आपण जर पाहिले ना, तर काय होते, आपलं मन हे ताणाच्या स्थितीपासून दूर जाते. सायकोलॉजिकली किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर ताण नियोजनामध्ये ताणाच्या स्थितीपासून आपलं मन वळवणे, आपलं मन दुसऱ्या बाजूमध्ये गुंतवणे, दुसऱ्या बाजूकडे नेणे, हा देखील एक अतिशय शास्त्रीय मार्ग सांगितलेला आहे. अतिशय शास्त्रीय पद्धतीनं हे सांगितलं जातं की मन डिस्ट्रॅक्ट करणे, जिथे त्रास होतो त्याच्यापासून मन डिस्ट्रॅक्ट करणे. आणि ते डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मीडिया उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात अनेक लोकांनी याही क्षेत्रामध्ये काम करून ठेवलेलं आहे. कारण असं म्हणतात की दुसऱ्याला दुखावणं, दुसऱ्याला रडवणं फार सोपं आहे, पण दुसऱ्याला हसवणं हे मात्र तितकंच कठीण आहे. हे काम आयुष्यभर ज्या एका माणसानं केलं ना, त्या माणसाचा एक सुंदर व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्या माणसाचं नाव चार्ली चॅप्लिन. सबंध जगाला आयुष्यभर हसवून हसवून दुःख विसरायला लावणारा चार्ली चॅप्लिन. त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण बघूयात. तो पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या काही मिनिटापुरतं आपण आपले दुःख विसरलेलो असतो, आपण आपल्या मनातल्या वेदना विसरलेलो असतो आणि त्यामुळे तयार झालेला ताण देखील कमी झालेला असतो. कारण दुःख विसरलो, दुःखापासून मन वळवलं आणि आपल्याला होणाऱ्या वेदनांपासून आपण आपलं मन वेगळ्या दिशेनं जर नेलं तर ताण आपोआप कमी होतो. हा कमी कसा होतो याचं अत्यंत सुंदर उदाहरण ही फिल्म बघून आपण करूयात. बघूयात.
या आपल्या भागामधला शेवटचा टप्पा म्हणजे आपला 7वा महत्वाचा मार्ग, एक चांगला आणि सकारात्मक पर्स्पेक्टिव्ह तयार करण्याचा, जो मला अतिशय महत्वाचा वाटतो. आणि हा सांगण्याची गरज यासाठी आहे की अनेकांना हा छोटासा असला तरी देखील भाग कळत नाही. तो काय आहे? ट्राय नेव्हर टू टेक युअर वरीज टू बेड विथ यू. झोपायला जाताना आपल्या वरीज, आपले ताण, आपले दुःख, आपल्या वेदना सोबत नेऊ नका. मेक शुअर यू गेट इनफ स्लीप. आपल्याला चांगली झोप मिळणं हे आपल्या ताणमुक्तीच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. चांगली झोप, शांत आणि चांगली झोप लागणे, आणि त्यासाठी आपली दुःख, आपल्या वेदना आणि आपल्या मनावरचा ताण हा बाहेरच काढून ठेवून आपण आपल्या अंथरुणामध्ये शिरायला हवं. अ रेस्टेड माइंड अँड बॉडी विल प्रोड्यूस क्रिएटिव्ह सोल्युशन्स. शांतपणे आराम झालेलं मन थकून भागून जेव्हा झोपी जातं तेव्हा त्याला जी प्रसन्नता लाभते झोपल्यामुळे, असं शांत आणि आराम करून ताजंतवानं झालेलं मन आणि शरीर हेच फक्त कल्पक सोल्युशन्स काढू शकतं, आयुष्याचा सकारात्मकतेने सामना करू शकतं. अन्यथा ते करता येत नाही. रात्रभर झोप येत नाही म्हणून तळमळणारे अनेक लोक आहेत, आणि त्याचं कारण हे आहे की त्यांनी ती आपल्या मनाला आणि शरीराला सवय लावलेली नाही की झोपायला जायच्या आधी आपल्या वरीज, आपले दुःख, आपले ताण बाजूला करता आले पाहिजे. एक फार छान टर्म आहे इंग्लिशमध्ये, वॉटर टाईट कंपार्टमेंट्स. आपल्या मनामध्ये असे कंपार्टमेंट आपल्या डोक्यामध्ये तयार करता आले पाहिजे. सवयीनं हे करता येतात, ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, फक्त त्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. असे वॉटर टाईट कंपार्टमेंट म्हणजे आपली सगळी दुःख, सगळ्या वेदना एका कंपार्टमेंटमध्ये ढकलून द्यायच्या आणि त्याचा विचार अजिबात करायचा नाही. यासाठी आपल्या जुन्या सांस्कृतिक मूल्यांमध्ये सांगितलेलं ध्यान, ज्याला आधुनिक काळामध्ये मेडिटेशन असं म्हणतात, ते देखील कामात येतं. शांतपणे ध्यान मुद्रेमध्ये बसून आपल्याला आपले ताण, आपले दुःख, आपल्या वेदना बाजूला सारता येतात आणि अतिशय शांत मनानं झोपी जाता येतं, जेणेकरून आपल्याला शांत झोप मिळेल. किमान 7 ते 8 तासाची शांत झोप हा ताणमुक्तीवरचा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे. पण नेमकं तेच अनेक वेळा जमत नाही, आणि ते न जमण्याचं कारण, विशेषतः तरुण वर्गामध्ये तर ते न जमण्याचं कारण असं आहे की आम्हाला रात्री 2 किंवा 3 वाजता झोपायची सवय लागलेली आहे. आम्हाला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत न उठण्याची सवय लागलेली आहे, कारण आम्हाला वेगवेगळ्या वेब सिरीज बघायच्या असतात, त्या बिंज करायच्या असतात. बिंज म्हणजे काय? तर रात्रभर जागून एखादी वेब सिरीज पाहणे, रात्रभर जागून काही चित्रपट बघणे, रात्रभर जागणे आणि मग दुसरा दिवस संपूर्णपणे आळसामध्ये घालवणे. दुर्दैवानं ह्या सवयी आपल्या आहेत. ज्या कोणाला, ज्या कुठल्या विद्यार्थ्याला हा कोर्स करताना आपल्याला आपल्या मनावर ताण येऊ नये वा आपल्या जीवनामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ नये असं वाटत असेल, तर शांत झोप 7 ते 8 तास किमान, आणि ती देखील आपले सगळे ताण दूर ठेवून, आपल्या सगळ्या ताणांना बाजूला सारून शांत झोप आपल्याला लागता आली पाहिजे. चित्रामध्ये दिसणारे ही 2 छोटी बाळं कशी झोपली आहेत बघा. या बाळांसारखी झोप आपल्याला आली पाहिजे, अशी झोप आपल्याला लागली पाहिजे. बेबी स्लीप असं म्हणतात. ही बेबी स्लीप जी आहे ना, हे आयुष्याचं सगळ्यात मोठं संचित असतं. प्रचंड पैसा कमावणारे अनेक लोक आपण पाहतो, धावपळ करून, संघर्ष करून किंवा अक्षरशः यंत्रवत आयुष्य जगून आपला विकास साधणारे लोक आपण पाहतो. पण कधी-कधी त्यांना विचारल्यानंतर त्यांना न मिळणारी किंवा न साधणारी एक गोष्ट असते, आणि ती म्हणजे अशी निवांत शांत झोप, जी केवळ समाधानामुळेच लागते, ती विकत घेता येत नाही. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक
मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असा एकही व्यक्ती नाही ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही, वेदना नाही, ताण नाही, असं कोणीच नाही. पण आपल्याला त्या वेदना, दुःख आणि ताण बाजूला सारता आल्या पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला त्याला बाजूला करता आलं पाहिजे आणि मग शांत मनानं आपल्याला झोप घेता आली पाहिजे, जेणेकरून आपलं मन शांत होईल, आपलं शरीर शांत होईल. कारण असं शांत झालेलं आणि आराम करून ताजंतवानं झालेलं मन आणि शरीरच अत्यंत क्रिएटिव्ह सोल्युशन्स काढू शकतं आणि मग पुन्हा आपल्याला येणाऱ्या समस्यांचा किंवा प्रसंगी ताणांचा सामना करण्याची ताकद निर्माण होते. त्यामुळे हा 7वा पर्स्पेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्याला अशी शांत आणि सुखाने झोप प्राप्त करता आली पाहिजे. स्ट्रेस मॅनेजमेंटच्या प्रक्रियेमधला आपण हा भाग या ठिकाणी संपवूयात. पुढच्या भागामध्ये आणखी काही नवीन तंत्र, आणखी काही नवीन गोष्टी ताणमुक्तीसाठी आपण शिकूयात. तोपर्यंत नमस्कार.